नमस्कार मंडळी, मी प्रशांत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या विलेज ट्रॅव्हलिंग या चॅनलवरती. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. साईडला जो बेल आयकॉन आहे तो प्रेस करा. लातूर जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे, रेणापूर तालुका. तर त्या रेणापूर तालुक्याला आपण आज भेट देणार आहोत. तर रेणापूर तालुक्यामध्ये काय काय पाहण्यासारखं आहे किंवा काय काय तिथं बाजारपेठ कशी आहे मध्ये किंवा शहरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहायलाच भेटेल. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जसं मी मग सांगितलं की रेणापूर हे शहर रेणा नदीच्या काठावरती वसलेलं आहे. तर पाठीमाग पाहू शकता तुम्ही, हेच ते रेणा नदी आहे, जी की अंबुजोगाईमधून याचा उगम आहे. ते हे असे सरळ अंबुजोगाई तसेच रेणापूर मार्गे आपलं भाळतांगळी या गावातील जी काय मेन मांजरा नदी आहे त्या मांजरा नदीला मिळते. ही मांजरा नदीची उपनदी आहे रेणा नदी. आणि ह्या रेणा नदीच्या नावावरूनच रेणापूर यालाही संबोधलं जातं. तसंच जी रेणुकादेवी मंदिर आहे तर त्या रेणुकादेवी मंदिराच्या नावावरूनच रेणापूर असं नाव पडलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथं चेक डॅम केलेला आहे, म्हणजे बंधारा आहे छोटासा नदीवरती. तो रोड आहे जुना, आणि हा जुना पूल आहे. आणि ह्याच पुलावरती जे आहे तो रेणा नदी खालून वाहते. आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी पाणी खूप कमी आहे, कारण यावर्षी पाऊसच आला नसल्यामुळे तर नदीला लातूर जिल्ह्यातच पाऊस कमी झाला आहे यावर्षी. तर त्यामुळे पाणी पातळी खूप घटलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये. त्यामुळे असं जनावरांना पिण्यासाठी, शेतीला देण्यासाठी पाणी यावर्षी नाही आहे लातूरमध्ये. आता ऑगस्ट मंथ संपत आलेला आहे. पाणी किंवा पाऊस कधी येईल हे सांगता येत नाही, कारण निसर्गाच्या मनावरती आहे कधी पाऊस यायचा काय नाही. तर आणि मग अशी जो व्हिडिओ केला होता हा ब्रिजवरून केलेला होता, आणि याच्या पाठीमागं तो डॅम. तर पाणी अतिशय कमी आहे. आणि याच रेणा नदीच्या काठेला वसलेला हा रेणापूर शहर आहे. तर आपण जाऊयात जो काय मेन स्पॉट आहे या रेणापूर गाव या मंदिरामुळे पडलेलं आहे, रेणुका मातेचं मंदिर. तर तिथं जाऊयात आणि तिथं पाहूयात की ते मंदिर कसं आहे काय नाही ते, आणि तिथं गेल्यानंतर आपण शूट करूयात. चालतंय, चला तर मग आता आपण निघूयात. ती तुम्हाला आपण आता मध्ये आलेलो आहोत. हे हलती दीपमाळ, आणि हलवणारा माणूस म्हणजे कोण? हां हां. कधी म्हणजे ह्याचा काय म्हणजे दिवस वगैरे असतो काय? दिवस काय नाही, कोणी बी जरा आलं वर तरी त्याला ज्याला माहिती आहे त्यानं चालवतं. हां, ज्याला माहीत आहे त्याला. हां, हां त्याला वर जाणार ती मजबूतच माणूस पाहिजे. हां, म्हणजे वर जाऊन ते त्या कड्याला धरून असं हलवावं लागतं. त्या वरल्या हां, म्हणजे ती शेवटची जी काय कडं आहे. हां त्या कड्याला धरून हलवावं लागतं
असं लाख लाख लाख. मग त्याचं काय असं म्हणजे यात्रा वगैरे असल्यावर वगैरे असं काय असं दसऱ्यामध्ये हलते. दसऱ्यामध्ये? हा 8 दिवस हलते. हम्म. चालतंय. ते पुढ्यातूनच बांधकाम आहे. ते बोर्ड म्हणजे किती वर्षापूर्वीचं बांधकाम असेल हे? 100 वर्षापूर्वी. 100 वर्षापूर्वीचं. तुम्ही किती दिवसापासून आहोत तिथं म्हणजे? 43-40 वर्ष. तुम्ही काय करता तुम्ही? मंदिरची देखरेख, साफसफाई. बरोबर, चांगलं काम आहे तुमचं. स्वच्छता वगैरे, स्वच्छता बी आहे मंदिरात. मी आधी यापूर्वी पण आलो होतो. स्वच्छता आहे मंदिरात चांगली. तुमचं नाव काय? माझं नाव सुनील पिडगे. सुनील? पिडगे. इथलेच का तुम्ही? हो. बरं. आणि आता दसऱ्याला आता यात्रा वगैरे होते इथे मोठी? दसऱ्याला 11 दिवस यात्राच असते. हां हां हां. चालतं चालतं, धन्यवाद. कोणत्या टीव्हीचे असेल? माझी टी व्ही नाही आहे. हां मी माझे ब्लॉग असतात. हां. म्हणजे आपण व्हिडिओ करून यूट्यूबला टाकतो. हो. हे असं असं मंदिर प्रसिद्ध आहे आमच्याकडे म्हणजे लातूरमध्ये, तर ते व्हिडिओ करतो मी. हे रेणापूरमध्ये देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. हां प्रसिद्ध. आणि रेणापूरचं जी काय नाव आहे ते ह्याच मंदिरापासून आहे ना, रेणुका देवी. रेणुका देवी. हा. रेणापूरचं नाव रेणुका देवीपासूनच आहे. हां हां, चालतंय. हे काका आहेत, स्वच्छता करतात तिथं, देखरेख करतात आणि मंदिर पण अगदी स्वच्छ ठेवतात. हे आम्ही ह्यापूर्वी पण आलेलो आहे. चालतंय काका, धन्यवाद. हो. तर हा मंदिराचा परिसर आहे, अगदी स्वच्छ आहे. इथं पाण्याची वगैरे स्वच्छता आहे, म्हणजे पाणी वगैरे ठेवलेले आहे पिण्यासाठी भक्तांसाठी जे काही येणार आहेत. आता जेव्हा इथं आपण काय म्हणतो त्या दसऱ्याच्या ते टायमाला इथे यात्रा असते आणि या मंदिरासाठी जवळपास जे काही गावाखेड्यातून येणारे लोक असतील तर ते लोक इथं चालत येतात आणि या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी ते चालत येतात. लातूर असेल, इकडं जवळपासचे जे काही खेडेगाव असतील तर हे दसऱ्यामध्ये या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे येतात. अगदी चांगलं मंदिर आहे आणि मोठं स्पेस आहे. इथं वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा होऊ शकतात, असं हे मंदिर आहे. तर हे रेणापूरमधलं अतिशय प्रसिद्ध देवीचं मंदिर आहे आणि याच मंदिरावरून, या देवीच्या नावावरून, रेणुका देवीच्या नावावरूनच या रेणापूर गावाचं, शहराचं नाव ठेवण्यात आलेलं आहे असं येथील लोकही सांगतात. तर मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आपण. तर मंदिर तर तुम्ही पाहिलेलंच आहे. आता थोडं आपण बाजारपेठ एक्सप्लोअर करूया आणि थोडं पाहूयात म्हणजे बाजारपेठ कशी आहे काय नाही ते. चला तर आपण तिकडे जाऊया. तर मार्केट काय एवढं एक्सप्लोअर किंवा ते पाहण्यासारखं किंवा तिथं काय एवढं असं मोठं मार्केट नाही दाखवण्यासारखं तुम्हाला, त्यामुळे मी ती स्किप करतोय आणि आता निघतो मी आपल्या घराकडं. हे थोडंसं मार्केट आहे, असं रोडवर थोडंसं मार्केट आहे आणि हे बस वातावरण अतिशय थंड झालेलं आहे. आज थोडासा पाऊस पडलेला आहे. आता आपण थोडं रेणापूर फाट्याला जाऊन थोडासा आता गरम चहा पिऊया आणि पुढला प्रवास सुरू करूया. वातावरण अतिशय थंड झालेलं आहे मित्रांनो. आपली राईड आता परतीच्या दिशेनं सुरू झालेली आहे. खूप दिवसानंतर असं वातावरण झालेलं आहे थंड. चहा प्यायचं मन झालेलं. आता बघू चहाचं हॉटेल कोणा भेटतं आपल्याला, तिथं गेल्यानंतर आपण चहा पिणार आहोत. घरी येत असताना रोडवरती एक आजी होत्या,
जे की कोथिंबीर आणि काही फळे कच्चे विकत आता होता. कधी पिकावे काकू? आणि त्यांचं घर साईडलाच होतं त्यांच्या पाठीमागं. आणि दिसलं की तो कितीला आहे? पावसामध्ये ते विकत होता. तर मला वाटलं की बरं यांच्याकडून कितीला काही ना कितीला? काही खरेदी केली पाहिजे. त्यासाठी मी पुढे जाऊन पाठीमागं आलो आणि त्या दा पिंडी द्या एक. आजीकडून एक कोथिंबिरीची पेंडी आपण विकत घेतली. तर सांगायचं तात्पर्य असंच की शेतकऱ्यांकडून आपण आहे का चिल्लर? फळभाज्या आहेत त्या आपण घेतल्या पाहिजे. चालतंय, धन्यवाद. आणि त्यांचा नाही, नाही, नको, नको, उदरनिर्वाह बस. भागावा. आणि त्यांच्या थोडं दूर आल्यानंतर चहाचा मोह झाला होता. त्यामुळे एका हॉटेलमध्ये थांबलो, कारण थोडा थोडा बाहेर पाऊस पण येत होता. त्यासोबतच चहा पिला आणि पुढील परतीचा प्रवास. लातूरचा ब्रिज.